विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. तर शिक्षणाचे महत्व सांगणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज. आरक्षणाची गरज का आहे ते सांगताना जेव्हा शाहू महाराजांना विचारलं गेलं तर शाहू महाराज त्यांना तबेल्यात घेऊन गेले आणि त्यांनी दाखवलं की जे घोड्या तिथे सशक्त आणि अशक्त घोडे होते. तर त्यांना एकत्र खायला टाकलं तर सशक्त घोडे खात होते आणि अशक्त घोड्यांना मागून लाटा मारत होते. मग त्यांना विचारलं की यांना काय केलं पाहिजे अशक्त घोड्यांना, तर म्हटलं की त्यांना वेगळं जेवण दिलं पाहिजे. तर या देशामध्ये आरक्षणाची सुरुवात केली. त्याचे मागे लोक आहेत, त्यांना समानतेसाठी त्या देशात समता स्थापनेसाठी सगळ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी वेगळं दिलं पाहिजे. म्हणजे ते आरक्षणाची सुरुवात राजश्री शाहू महाराजांनी केली. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ज्या महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना जिजाईने घडवलं. बघा, जिजाईने आपल्याला 2 राजपुत्र दिले, 2 राजे दिले. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली, पण संभाजी राजांनी संस्कृत 14व्या वर्षी लिहिलं होतं. बुधभूषण लिहिणारे संभाजी राजे, जिजाईचे शिकवण असलेले संभाजी राजे वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण लिहितायत, 7 शतक लिहितायत, नासिकाभेद लिहितायत. एवढं संस्कृत पांडित्य असलेले संभाजी राजे, शिवाजी राजे, परस्त्रीला माते समान मानणारे हे राजे, जे जिजाईच्या शिकवणीतून घडलेले राजे. तसेच त्यांच्या जोडीला राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई या सर्व महापुरुषांना, महामातांना, त्यांच्या कार्याला, त्यागाला, स्मृतीला आणि पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या इथे बुद्ध पौर्णिमा, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आता जाधव या मुलीने, छोटीने छान सांगितलं, बुद्ध पौर्णिमेचं महत्व छान सांगितलं की बुद्धांना की कशा घडत गेले सिद्धार्थ गौतमाचं. कारण आज बुद्ध पौर्णिमा ही त्रिगुण पावन पौर्णिमा, जगातील सगळ्यात पवित्र दिवस आज मानला जातो. कारण बघा, भारताबरोबरच जगभरात खूप सारे देशांमध्ये जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आता भगवान बुद्धांच्या, सिद्धार्थ गौतमाच्या जन्माला 2570 वर्ष झाले. 2570 वर्षापूर्वी राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला होता. ज्ञानप्राप्तीनंतर वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले, ज्ञानी झाले. आणि त्याच दिवशी म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या अगोदर छोटीने सांगितलं आपल्याला एका वाक्यात की त्यांचा विवाह, सिद्धार्थ गौतमाचा विवाह सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. तर महापरिनिर्वाण सुद्धा याच दिवशी झाला होता. त्यामध्ये सांगताना ते सांगितलं की जे शेवटचं आहार घेतला चुंदाच्या घरी, तर मकरचुंद काहीतरी नाव आहे, तर ते डुकराचं मटण नसून, जसे आपल्याकडे बघा एक भाजी असते सफेद भाजी, मशरूम म्हणतो आपण त्याला, मशरूम म्हणतो, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ती भाजी ओळखली जाते. मशरूमचेही वेगवेगळे प्रकार असतात. तर आपल्याकडे एक पद्धत आहे नॉर्मली सगळीकडेच की ज्या वातावरणात, ज्या ठिकाणी आपण राहतो ना, तर जंगलातल्या काही भाज्या असतात त्या आपण सुकवून ठेवत असतो. किंवा जे काही भाजीपाला वगैरे, मळे वगैरे करतात ना लोक, त्यातही त्या भाज्या सुकवून ठेवल्या जातात. आमच्याकडे तर काही ठिकाणी बघितलं की ते मिरची तर नॉर्मली आपण सुकवूनच ठेवतो, म्हणजे हळद मीठ लावून सुकवून ठेवतो. काही वेळेस शेवळी वगैरे अशी भाजी असतात. इकडे या भागात जर पाहिलं तर शेवळ्याची भाजी असते जी सुकवून ठेवली जाते. तशीच ही याच्यासारखी मशरूम सारखी किंवा ढग गडगडतात बघा, त्यावेळेस एक भाजी उगवते मशरूम सारखी, सफेद भाजी असते आणि ती काही वेळेस छत्री सारखी असते, गोल असते. तर अशाच प्रकारची एक भाजी त्यांनी ती सुकवून ठेवली होती. आणि काही वेळेस जर समजलं नाही आपल्याला, बघा डोंगरामध्ये, जंगलामध्ये काही भाज्या दिसतात त्या सारख्याच असतात, दिसायला सारख्याच दिसतात, परंतु काही ते जर आपल्याला ओळखण्यात थोडीशी चूक झाली तर त्या विषारी असतात. तर त्या भाजीमध्ये जी भाजी त्यांनी सुकवून ठेवली होती ना,
ती भाजी चुकून विषारी भाजी होती त्याच्यामध्ये. पण भगवान बुद्धांनी त्यांच्या परिनिर्वाणाची घोषणा 3 महिने अगोदरच केली होती की या वैशाख पौर्णिमेला माझं महापरिनिर्वाण होणार आहे. तर 3 महिने अगोदरच केली होती त्यांनी घोषणा की मी महापरिनिर्वाण होणार आहे, मी नसणार आहे इथे. परंतु एक निमित्त ठरलं आणि ती भाजी खाल्ल्यानंतर अतिसार झाला भगवान बुद्धांना आणि त्यातून त्यांचं तिसऱ्या प्रहरी प्रहर वगैरे छान सांगितले तिने, तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण झालं. तर अशा प्रकारे हे बुद्धांच्या आयुष्यातल्या या ज्या घटना आहेत, जन्म झालं सिद्धार्थ गौतमाचा, विवाह झाला यशोधरेसोबत, ज्ञानप्राप्ती झाली आणि महापरिनिर्वाण सुद्धा या वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्धांना झालं आणि महापरिनिर्वाण सुद्धा याच दिवशी झालेलं होतं. तर हे अशा प्रकारे भगवान बुद्धांचे ते छोटेने जे सांगितलं तेच मी आपल्याला रिपीट केलं. आणि त्यात सकाळी पण तुम्ही पंचशील वगैरे घेतलं तर सर बोलले की आम्ही पंचशिलाचं मराठीत अर्थ वगैरे पण घेतलं. जर हे पंचशीला आहे, हे फक्त एका समाजासाठी, एका जातीसाठी, एका धर्मासाठी नाहीये. बघा आपण जेव्हा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि 3 वेळा म्हणतो, नंतर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध असं म्हणतो आणि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा 9 वेळा आपण चित्त एकाग्र करतो आणि आपण 5 शील म्हणतो. आता तुम्ही सकाळी घेतलंच होतं वाटतं मराठीमध्ये, तरी पण 2 मिनिटात ही 5 शील घेतो. पानाती पाता वैरमणी शिक्का पदं समाधी यामी. मी गरजे व्यतिरिक्त म्हणजे हिंसा करणार नाही, परंतु स्वतःचं रक्षण जर करायचं असेल, कारण बघा आजही कराटे, तायक्वांडो हे जे प्रशिक्षण आहे हे बुद्धांच्या काळापासून आलेली गोष्ट आहे की आपलं स्वतःचं संरक्षण आपण करू शकतो, परंतु सहज म्हणून. कारण त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली, भगवान बुद्धांच्या काळातली जर परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस मोठे आपल्या या जम्बूद्वीपामध्ये मोठे होम हवन वगैरे करायचे. त्यामध्ये गायीचा बळी दिला जायचा, घोड्यांचा, अश्वमेध म्हणजे काय की घोड्यांचा बळी दिला जायचा. जे होम हवन जे करायचे की नाही त्याच्यामध्ये घोड्यांचा, गायी, बैल अशा प्राण्यांचा दिलं जायचं. आणि भगवान बुद्धांनी पहिला प्रहार त्याच्यावरच केला की मी हिंसा करणार नाही, कुठल्याही प्राण्याची हिंसा करणार नाही, मैत्री करीन, प्रेम करीन किंवा काया वाचा मनाने म्हणजे मी कोणालाही दुखवणार नाही, शरीराने सुद्धा, कायाने सुद्धा, मनाने सुद्धा. किंवा काही काही वेळेस बघा आपल्याला खूप राग येतो माणसाला, राग आला की तो मनात त्या मनात बोलून टाकतो. म्हणजे मी त्याला असं असं बोललो, तसं बोललो, मित्रांना सांगतो काय तू सरच तोंडावर बोलस का, नाही मन में सोचा. तर सिद्धार्थ गौतमाने काय सांगितलं की काया वाचा मनाने मी हिंसा करणार नाही. आदिन्न दाना वेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही, म्हणजे मी आयत दान घेणार नाही, चोरी करणार नाही किंवा जे माझ्या कष्टाचं नाहीये ती मी घेणार नाही, कोणाचंही हिसकावून घेणार नाही. कामे सुमेच्या चारा वेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही, काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा. म्हणजे बघा कुटुंब संस्था आहे, महात्मा ज्योतिबांनी सुद्धा सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावे, त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म किंवा सत्यशोधक शिकवण देताना महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा म्हणतात की प्रत्येक पुरुषाने एक स्त्री भार्या म्हणून वजा करता सर्वांना भगिनी समान समजावे, तर प्रत्येक स्त्रीने एक पुरुष भारतार म्हणून वजा करता सर्वांना बंधू समान समजावे. आणि भगवान बुद्धांची शिकवण ज्योतिबांनी सांगितलेली त्यांच्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार की पती पत्नी सोडता इतर. भगवान बुद्धांना विचारलं होतं भंतेजींनी सुद्धा की आम्ही जेव्हा चारिकेसाठी जातो तेव्हा आम्ही कसं वागायचं, लोकांशी कसं हे करायचं. तर त्यांना सांगितलं होतं सिद्धार्थ गौतमानी की तुम्ही जगात फिरत असताना समोर जी मुलगी आली, दान देऊन कोणी जर आलं, जर ती तुमच्यापेक्षा लहान असेल तर तिला मुलीच्या नजरेने बघा, आपल्या समवयस्कर असेल तर तिला भगिनी समजा आणि आपल्यापेक्षा जास्त वयाची असेल तिला माता समजा. हे आहे आपलं पंचशील. कामे सुमेचे चारा वेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही, मुसावादा वेरमणी शिक्का पदं समाधी आम्ही. मी खोटं बोलणार नाही,
एक वेळेस सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध सुद्धा राहुलला बोलले होते. त्यांचे पुत्र राहुल त्यांना म्हणाले होते की बाळ राहुल, मस्करीत सुद्धा खोटं बोलू नकोस, मस्करीत सुद्धा खोटं बोलू नकोस. आणि सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा वेर म्हणी शिक्का पदं समाधी आम्ही, म्हणजे दारू गांजा किंवा यासारखे जे पदार्थ आहेत, मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही, नशा आणणारे अंमली पदार्थ. कारण बघा, जर आपण ही नशा केल्यानंतर आपलं मेंदूवरचं संतुलन बिघडतं. आपलं संतुलन बिघडल्यानंतर आपण बडबड करतो, भांडण करतो किंवा चुकीचं वागतं. आपले शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची हानी होते. शरीराची सुद्धा खराबी होते आणि मानसिक सुद्धा हानी झालेली असते, खराबी झालेली असते. एक साधं दारूचं उदाहरण बघा. जेव्हा दारू पितात लोक, दारू पिल्यानंतर दारू काय होते, पहिल्यांदा पोटात जाते. पोटात गेल्यानंतर दारू लिव्हरला इफेक्ट करते. दारू पहिल्यांदा लिव्हरला इफेक्ट करते. कॅपॅसिटीच्या जास्त इफेक्ट झाला की मग तो किडनीवर आणि मेंदूवर जातो. दारू डायरेक्ट मेंदूला जात नाही किंवा ती डोकं आपलं बधीर करत नाही माणसाचं, तर पहिले लिव्हर नंतर किडनी आणि मेंदूवर जातो. तंबाखू सुद्धा खाणारे लोक बघा, एक छोटीशी तंबाखू ठेवतात तोंडामध्ये, पण छोटीशी जरी असली तरी आपलं पूर्ण शरीर ब्लड आहे, पूर्ण रक्त आहे शरीरामध्ये. आपली जीभ वगैरे असेल त्यातून ते कनेक्ट होऊन पूर्ण शरीरात ती भिनते. काय म्हणतात, काय आम्ही इथेच ठेवले आणि चुकवून टाकली. किंवा आपल्या माता भगिनी सुद्धा तंबाखूची मशाली लावायची सवय असते, तर तसं करू नका. म्हणजे वेगवेगळे आजार होत आहेत, कॅन्सर वगैरे हे आजार आहेत. आणि आजच्या परिस्थितीत जे आपल्याला भगवान बुद्धांनी जे पंचशील सांगितलेलं आहे, हे सर्व जाती धर्मासाठी, मानवाच्या कल्याणासाठी. मगाशी पण आपण एक गीत गायलं बघा, बुद्धांच्या शिकवणीचं. कारण भगवान बुद्धांची शिकवणच काय की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. मगाशी छान मुलांनी वगैरे सगळ्यांनीच म्हटलं, आणि बचत गटामध्ये तुम्ही ते म्हणताय की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे सांगणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर ही भगवान बुद्धांची शिकवण आपल्याकडे वेगवेगळ्या मार्गाने येत आहे आणि त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि आजच्या परिस्थितीत जर सांगायचं झालं तर आणखी एक वेगळं व्यसन आपल्या लोकांना लागलेलं आहे, मोबाईलचं. आजच्या परिस्थितीत मोबाईलचं खूप भयानक व्यसन लागलेलं आहे. ते मुलं, लहान मुलं काय काय म्हणतात, आता आईलाही कामाला जायचे किंवा काय कामं करायचे, घरात कोणी घ्यायला नाहीये, तर मुलांकडे मोबाईल दिला जातो. मोबाईल दिल्यानंतर मुलं तिथे त्या मोबाईल मध्ये बघतात किंवा तेवढ्या पुरतं हे होतं. आणि लॉकडाऊन मध्ये काय झालं की अभ्यास घरून असल्यामुळे मोबाईल मुलांकडे सर्रास आला. त्यानंतर मुलांना आता अशी सवय की जेवायला सुद्धा मोबाईल शिवाय मुलं जेवत नाही. तर याच्यासाठी काय करायचं, त्या मुलांना मारायचं नाहीये, त्यांना रागवायचं नाहीये. पहिली गोष्ट काय की आईने मुलांसमोर मोबाईल बघू नये. आईने मुलांसमोर मोबाईल बघायचा नाही. आणि वडिलांनी सुद्धा ऑफिस मधून आले, काम धंदा करून आले, कुठूनही आले की मोबाईल आपला सायलेंट ठेवून द्यायचा. जे आलेले कोणी तेवढे स्वीकारायचे, बाकी मोबाईल मध्ये घुसायचं नाहीये जास्त, कारण पुढच्या पिढीला हे घातक असणार आहे. तर मोबाईल पासून आपण आपल्या मुलांना अलिप्त ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर बुद्धांची शिकवण सांगत असताना की भगवान बुद्धांनी आता जे मी पंचशील सांगितलं आपल्याला, जी 5 शीलं सांगितली, ती सगळ्या मानवांच्या विकास हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी. या जगातल्या कुठल्याही मातेला वाटणार नाही की आपला मुलगा चोर दरोडेखोर झाला पाहिजे, आपलं लेकरू व्यसनी झालं पाहिजे, आपलं लेकरू व्याभिचारी झालं पाहिजे, आपल्या मुलांनी खोटं बोललं पाहिजे, हिंसक झाला पाहिजे, भांडणखोर झालं पाहिजे. कोणालाही वाटणार नाही. आणि कुठल्याही मानवाला, म्हणजे माता, आई वडील कोणी असो, कोणालाही वाटणार नाहीये की आपल्या मुलांनी असं वाईट वागलं पाहिजे. आणि हेच मानवाच्या आयुष्याच्या म्हणजे कल्याणाचा, सुखाचा मार्ग. भगवान बुद्धांनी पंचशील सांगितलं, अष्टांगिक मार्ग सांगितलाय, 10 पारमिता सांगितलंय, 4 ब्रह्मविहार सांगितलेले. पण त्यामध्ये उपासकांनी या नियमांचं पालन केलं पाहिजे, कारण ते आपल्या जीवनाशी, जगण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर आता आपण आजचा महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे. मी परत बुद्धांच्या इकडे येईल. पण आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राची निर्मिती होत असताना, म्हणजे महाराष्ट्र दिनाची निर्मिती होत असताना सेम टाइमला गुजरात आणि महाराष्ट्र वेगवेगळे राज्य निर्माण झाले. पण त्यावेळेला खूप म्हणजे 161 काहीतरी 61 की 61 कन्फ्युजन आहे.
106 लोकांचं बलिदान झालं हुतात्मा चौकाला, मुंबईला तोरा फाउंटन हुतात्मा चौक. तर तिथे मुंबई महाराष्ट्र सोबत असावी म्हणून खूप लोकांनी आंदोलन केलं. आपले प्रबोधन ठाकरे असतील, त्यावेळेचे शाहीर असतील, जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव, अण्णाभाऊ साठे असतील, असे बरेचसे शाहीर किंवा बरेचशे लोकांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यासाठी हे केलं. त्यावेळेस मोरारजी देसाई म्हणाले होते की 50 वर्ष जरी झाली तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तर त्यावेळेस एका व्यक्तीने सांगितलं की सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. परंतु त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यावेळेच्या या सगळ्याच लोकांचं योगदान होतं, परंतु मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान होतं. आता आपल्याकडे जे शिकलेले मुलं असतील त्यांना माहिती असेल की काही वेळेस काय होतंय की सत्य इतिहास आपल्या पुस्तकात दाखवलं जात नाही. जो गरजेचा इतिहास आहे, सिलेबस आपल्याकडे दिला जात नाही. तर मुंबई महाराष्ट्रात एकत्र राहावी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी, लोकसंख्या किती आहे, गुजराती लोकसंख्या, परभाषिक लोकसंख्या, मराठी लोकांची लोकसंख्या किती आहे, असे रकानेच्या रकाने पेपरला, न्यूजपेपरला लिहून येत होते. पण त्यावेळेला बाबासाहेबांनी जे लेख लिहिले आणि बाबासाहेबांनी जे युक्तिवाद केला त्याचा फायदा असा झाला की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला. त्या महाराष्ट्र दिनातला किंवा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राला बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आज कामगार दिन आहे. कामगार दिन ही सुरुवात कुठून झाली, काय झाली, त्यापेक्षा कामगार दिनाच्या हिशोबाने जर पाहिलंय की बाबासाहेब मजूर मंत्री होते, कामगार मंत्री होते. तर बाबासाहेबांनी काय दिलं तेच मी सांगणार आहे. आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्टी आहेत. कामगारांना यापूर्वी जर पाहिलं, कामगारांना 18 तास, 12 तास, 14 तास काम करायला लागत होतं. आज माझे बांधव भगिनी 8 तासात काम करून आपल्या मुलांना भेटतायत, आपल्या कुटुंबाला भेटता येतंय. तर हे कामाचे तास 8 करण्याचं जे योगदान आहे, की जे कामगारांचं 12 तास 14 तासाची जी ड्युटी होती, जे काम होतं ते 8 तास केले ते बाबासाहेबांनी. आपल्या सगळ्या आपल्या भारताच्या उद्धारकांनी, आपण बोलतोय नाही भारताचा पाया माझा अभिप्राय, तर ते 8 तास केले. त्यानंतर मिनिमम वेतन म्हणजे कमीत कमी वेतन किती असावं, कमीत कमी पगार किती असावा, त्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली. पीएफ वगैरेच्या गोष्टी असतील. आज बघा दिवाळी वगैरे, दिवाळी बोनसची पण गोष्ट सांगतो की पूर्वी आठवड्याला पगार दिला जात होता, 8 दिवसाला पगार दिला जात होता आणि आठवड्याचा पगार जर घेतला तर 52 आठवडे होतात महिन्याचे. आणि नंतर इंग्रजांनी महिन्याला पगार द्यायला लागले. म्हणजे महिन्याला पगार जर दिला तर तो 12 झाला, 12 48 आठवड्याचाच पगार होता. मग 4 आठवडे पगाराचं काय करायचं, मग 4 आठवड्याच्या पगाराचं काय करायचं, तर बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो, उत्साहात साजरा केला जातो. आणि मग म्हणून हा 1 महिन्याचा जो पगार आहे बोनस म्हणून माझ्या भारतीय लोकांना देवा, माझ्या भारतीय कामगारांना देवा. आणि म्हणून आपण आज आपली दिवाळी आनंदात होते. जी दिवाळी आपली आनंदात होते, जो दिवाळीचा आपल्याला बोनस मिळतोय, त्यात योगदान आपल्या बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेब म्हणतात की भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा मोठा भाऊ आहे मी. भारतात ज्याप्रमाणे की भाऊ बघा, आपला मोठा भाऊ असेल, छोटा भाऊ असेल, भाऊ बहिणीचं रक्षण करण्यासाठी जसा उभा असतो, तसे बाबासाहेब म्हणतात की भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा मी मोठा भाऊ या नात्याने. कामगार कायद्यांमध्ये पण सांगितलं आपल्याला प्रस्तुती रजा वगैरे मिळत आहेत महिलांना, किंवा सुट्ट्या वगैरे असतील, समान वेतन दिलं की जेवढं वेतन पुरुषांना आहे तेवढंच महिलांना आहे. जी पोस्ट असेल, जे शिक्षण असेल, जे पद असेल, किंवा साध्या कामाला गेल्यानंतरही कोणी असं म्हणणार नाही की बाबा पुरुष म्हणून तुला 1000 रुपये देतो आणि महिला म्हणून 800 रुपये देतो. तर नाही, जे समान वेतन आहे ते दिलंय बाबासाहेबांनी. परंतु बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेसोबत आपल्याला हिंदू कोड बिल दिलं. आज आपली माता भगिनी बघा, हिंदू कोड बिल, बाबासाहेब केंद्रीय मंत्री होते, बाबासाहेब केंद्रीय मंत्री होते. आज साधा सरपंच असला तरी तो आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही जर आपली ध्येय धोरणं आवडली नाही सरकारची तर, किंवा आमदार खासदार पण आपला राजीनामा देणार नाही. परंतु बाबासाहेब केंद्रीय मंत्री असताना
मी एक मोठा भाऊ म्हणून भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मोठा भाऊ या नात्याने त्यांच्या हक्काचं अधिकाराचं हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी. आणि त्या हिंदू कोड बिलचा फायदा बघा काय झाला, की आज जर माझ्या एखाद्या माता भगिनीला बाळ नसेल तर तिचा नवरा दुसरं लग्न करण्याची हिंमत करणार नाही. का? त्या भगिनीचा मोठा भाऊ उभा आहे बाबासाहेब. पहाडासारखा त्या भगिनीच्या मागे मोठा भाऊ उभा आहे बाबासाहेब. किंवा जर एखाद्या व्यक्तीने बाहेर अफेअर केलं, पूर्वी म्हणजे अशी पद्धत होती की लोक नोकर ठेवण्याऐवजी दुसरी पत्नी करायचे, किंवा थोडं काही पटलं नाही तरी दुसरा विवाह करत होते पुरुष, आणि ते चालत होते. परंतु मोठा भाऊ म्हणून बाबासाहेबांनी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे की आज मोबाईल मध्ये जर पाहिलं आणि काही चुकीचं राहिलं ना, आणि किंवा त्या चुकून जर त्याच्याकडून काही चुकीचं घडत असेल एखाद्या पुरुषाकडून, आणि महिलेने मोबाईल मध्ये पाहिलं ना आणि समोरून जर तो माझ्या भगिनीचा आवाज आला ना, तरी त्याचा थरकाप उडतो. का? तर त्यांना माहिती आहे की माझ्या पाठीमागे माझा मोठा भाऊ बाबासाहेब उभे आहेत. या आज बघा, जर भावाने आपल्या बहिणीला काही म्हणजे वडिलांची सेवा वगैरे केली नाही, किंवा भाऊ जर बहिणी, आज आपली बहीण भावाकडे आपल्या हक्काने वडिलांचं हे सांगते, तर बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू कोड बिल मधून ह्या ज्या गोष्टी दिल्या होत्या आणि त्यावेळेस त्या मंजूर झाल्या नव्हत्या. बाबासाहेबांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा देताना ज्या प्रमुख गोष्टी लिहिल्या होत्या त्यातलं एक हिंदू कोड बिल होतं, दुसरं होतं ओबीसी रिझर्वेशन. कारण बाबासाहेबांचं ओबीसी रिझर्वेशन, की बाबासाहेबांनी सांगितलं की एससी एसटी आणि ओबीसी तिघांना रिझर्वेशन द्या. त्यावेळेस बोललं गेलं की साहब हम एससी एसटी को जानते, ये पिछड़े कास्ट से लाए. कारण त्यावेळेस अनेक जाती धर्मात विभागलेला हा आपला भारत, आणि ओबीसी समाजाला बाबासाहेबांकडे यादी नव्हती असंही नाही, बाबासाहेबांकडे ओबीसी यादी नव्हती असं नाही. आता बघा, अनेक जाती आहेत ओबीसी मध्ये. आता आपल्याकडे जर प्रामुख्याने पाहिलं आपल्या परिसरामध्ये तर आगरी, कुणबी, कुंभार, धनगर, लोहार, सुतारी अशा वेगवेगळ्या जाती आहेत. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर कुंभार समाजामध्ये गाडी कुंभार आहे, माती कुंभार आहे की पाणी कुंभार आहे. जर एखादा चुकून राहिला तर आता आगरी आहे, हात आगरी आहे, मीठ आगरी, अशा जाती पोट जाती आहेत. एकाही पोट जातीवर अन्याय होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ओबीसी रिझर्वेशन द्या आणि त्यासाठी मंडळ नेमा. परंतु मंडळ नेमलं गेलं नाही. एक हिंदू कोड बिल, मंडळ नेमलं गेलं नाही. आणि तिसरं परराष्ट्र धोरण. आजही जगामध्ये हे युद्ध होत आहे की बाबासाहेबांनी सांगितलेले जे धोरण स्वीकारलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला आजही खूप मोठा भूर्दंड सोसावा लागतो. या 3 गोष्टींसाठी बाबासाहेबांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मला सूचना आलेली आहे की थोडक्यात आवडत, पण आता समारोप कुठे करू. तर आज बघा, बुद्ध पौर्णिमा नंतर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या संयुक्त दिनानिमित्त आपण मला इथे बोलवला. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. आपण फक्त घोषणा देऊया आता. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. आपण मला इथे बोलवलं, जे चुकून झालं पण आलो आणि मला संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं. लहान मुलांनी सर्वांनीच ऐकून घेतलं, कारण मी तयारी करून आलो नव्हतो. असंच फोन आला आणि जे डोक्यात आलं